प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। उद्धव ठाकरे आज बारसूच्या दौऱ्यावर प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार, त्यानंतर घेणार पत्रकार परिषद। महायुती बारसू रिफायनरीच्या समर्थनात काढणार प्रत्योत्तर मोर्चा, नारायण राणे, नितेश राणे, उदय सामंत यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरीत जाहीर सभा घेणार, सभेतून कुणावर टीका करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या 8 साखर कारखान्यांवर कारवाई, शेतकऱ्यांचे 524 कोटी थकवले। खुल्या गटातील महिला उमेदवारांना नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राची अट रद्द, ओबीसी आणि व्हीजेएनटीसाठी नियम कायम। डीआरडीओ संचालकाची परदेशात पाकिस्तानी हेरांची भेट, एटीएसच्या तपासातली माहिती। गृह खरेदीदारांच्या नशिबी महारेराच्या फेऱ्या, विकासकांच्याकडून फसवणूक झालेले सुनावणीच्या प्रतीक्षा यादीतच हतबल। मुंबईतून लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकमधून सुटका। मध्य रेल्वेवर आज शेवटची लोकल रात्री 11:30 वाजता, 4 ठिकाणी विशेष ब्लॉक, वाहतुकीवर होणार परिणाम। मुंबई पारबंदर प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, 69व्या ऑर्थोटॉपिक स्टील डेकची यशस्वी उभारणी। नवी मुंबई विमानतळाला लागून असलेल्या रस्त्यांच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाची मुदतवाढ, काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य। एपीएमसी भाजीपाला बाजारात सध्या कच्च्या कैऱ्यांची आवक वाढली, हापूस सोबत कच्च्या कैऱ्यांना वाढती मागणी। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोथिंबीरीसह अन्य भाज्यांचे दर वाढले, आवक घटल्यानं भाज्या महागल्या। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय, 16 अनारक्षित गाड्या धावणार। जळगाव बाजारात चांदीच्या भावात विक्रमी दरवाढ, चांदीचा दर 1000 रुपयानं वाढून पोहोचला 78,000वर। जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं रुग्णांची फरफट, जमिनीवर झोपून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ। मुंबईत 15,000 ठिकाणी आढळला डेंग्यू, तर 1329 ठिकाणी मलेरियाचे जंतू सापडले। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांची पाठ, सुविधा वाढवण्याची स्थानिकांची आग्रही मागणी। मुंबईत भटक्या कुत्र्यांची जूनपासून होणार गणना, मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची आणखीन एक ऐतिहासिक कामगिरी, जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली। आणि गुजरातनं केला राजस्थान रॉयल्सचा 9 गडी राखून पराभव, दणदणीत विजयासह गुजरात गुणतालिकेत पहिल्या स्थानावर।